नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 6 सप्टेंबर 2025 करताचा संपूर्ण राशिफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा संपूर्ण पंचांगाची माहिती करून घेऊ. आजचा ते दिवस आहे, शनिवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी आहे, म्हणजेच अनंत चतुर्दशीचा दिवस आहे. नक्षत्र धनिष्ठ आहे. योग अतिगंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गर आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वणी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 6:10 ते 7:43 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 ते 12:49 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:17 ते 10:51 आणि यमगंड काळ दुपारी 1:58 ते 3:32 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. दुपारी 11:22 हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. मेष राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:22 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा आणि शुभफलदायी सुद्धा असणार आहे. आजचा दिवस तुमच्या कार्यकर्तृत्वाने उजळून निघेल. तुमच्यातलं कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. तुमच्या कामाचा प्रभाव हा इतरांवर दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी घेऊ शकता ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होणं, तुमचा मूडसुद्धा खूप चांगला दिसून येईल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:22 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. भाग्याची साथ आज उत्तम प्रकारे लाभणार आहे. फिरणं वगैरे जास्त होईल. नवीन नवीन संकल्पना समोर येतील. तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर ठरतील. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. कार्यक्षेत्र असो किंवा सामाजिक काम यामध्ये तुम्ही तुमच्या कार्यकर्तृत्वाने उजळून निघाल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:22 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. आजच्या दिवशी दुपारपर्यंत कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका किंवा कामं हाती घेऊ नका. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र दुपारनंतरचा कालावधी अत्यंत शुभफलदायी असणार आहे. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसणार आहे. थोडीशी लगबग, धावपळ, धांदल होणार आहे. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. धार्मिक स्थळी भेटीगाठी देणं, तत्संबंधी काही कामं पूर्ण होणं, तुमचे अंदाज बरोबर ठरणं अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला निश्चित येतील. दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:22 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. दिवसभराची सगळी कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. ती सहजपणे पूर्ण होताना दिसते. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका किंवा आरंभ करू नका. तुमचे अंदाजसुद्धा थोडेफार चुकू शकतील. या संदर्भात काळजी घ्या. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास.
सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:22 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. दिवसभराची कामं दुपारनंतर हाती घ्या, ते पूर्ण होताना दिसतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. काही नवनवीन संकल्पना असू शकतील, की ज्या भविष्यकालीन योजनेसाठी उपयुक्त असू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:22 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे. दुपारपर्यंत तुमचा मूड कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं हाती घ्या. दुपारच्या आधी ती मार्गी लावा. त्यामुळे ती पूर्णसुद्धा होताना दिसेल. नवनवीन संकल्पना सुचू शकतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा काही चांगले लाभ मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं गरजेचं राहील. थोडं बहुत आरोग्याच्या कुरबुरी डोकं वर करू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे, ती आहे तूळ रास. तूळ राशीच्या 5व्या स्थानात तूळ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:22 हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमची सर्व कामं मार्गी लागू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. थोडा आराम करणं पसंत करा. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. तुमचे अंदाज बरोबर ठरतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:22 हा चंद्र तुमच्या 4थात भ्रमण करेल. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहा. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ती कामं पूर्ण होताना दिसतील. तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसेल. थोडंसं धावपळ झाल्यामुळे दगदग वाढेल. मात्र कामं मार्गी लागतील. अर्थातच दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या 2थ्य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:22 हा चंद्र तुमच्या 3य स्थानात भ्रमण करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये थोडंसं तुमचे जे खर्च असेल त्यावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. काळजी घ्या. अर्थातच दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ते कामं तुमचे मार्गीसुद्धा लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:22 हा चंद्र तुमच्या 2थ्य स्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागू शकतील. दुपारनंतरच्या कालावधी मात्र थोडंसं खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अतिरिक्त खर्च होऊ शकतील. मात्र आज दिवसभर तुमचा मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 2व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:22 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. दिवसभराची महत्त्वपूर्ण कामं दुपारनंतर हाती घ्या, ती पूर्ण होताना दिसतील. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जीसुद्धा चांगली राहील. दुपारनंतरच्या कालावधीत थोडीशी धावपळ दगदग झाल्यासारखी वाटेल. त्याच्यामध्ये थोडंफार स्ट्रेस येऊ शकेल, चिडचिड येऊ शकेल. स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवा. दुपारनंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 11:22 हा चंद्र तुमच्या व्यय स्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील.
दिवसभराची कामं दुपारच्या आधी करून घ्या. ती पूर्ण होताना दिसेल. काही छोटे-मोठे लाभसुद्धा मिळू शकतील. मित्र, परिवाराबरोबर भेटीगाठी होतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र फिरणं वगैरे होईल. त्याच्यामुळे दगदग झाल्यासारखी वाटेल आणि थोडंसं दमछाक झाल्यासारखी अवस्था होईल. या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. मानसिकतेकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 6 सप्टेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.